वेगवेगळ्या आजारांमुळे छातीत दुखत असेल तर त्यातला फरक कसा काय करणार? जर छातीत कोणीतरी दाबल्यासारखं, छातीवर कोणीतरी बसून प्रेशर देते असं वाटत असेल ना, तर तो हार्ट अटॅक असू शकतो बरं का. विशेषतः हे दुखणं डावा खांदा, डावा जबडा, डाव्या हाताच्या बोटाकडे जर जात असेल ना, तर तो नक्कीच हार्ट अटॅक असतो. त्याच्यासोबत घाम फुटणं, धडधड वाढणं, गुदमरल्यासारखं वाटणं, ऍसिडिटी वाढल्यासारखं वाटणं, ही सगळी हृदयविकाराची लक्षणं आहेत. फुफ्फुसाच्या विकारांमध्ये छातीत दुखण्यासोबत ताप येणं, खोकला असणं आणि त्याच्यासोबत दम लागणं अशी लक्षणं असतात. तर हाडांचं किंवा स्नायूंचं जर काही कारण असेल ना, तर ज्या भागात दुखत असतं तिथं थोडं जरी प्रेशर दिलं तरी प्रचंड कळ उठते. स्नायूंचा ताण किंवा मुकामार याच्यामुळेही छातीत दुखू शकतं. अन्ननलिकेच्या काही समस्या असतील, जळजळ, ऍसिडिटी, गिळताना त्रास होणं, तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होणं, तर आपण गड किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल रिफ्लक्स डिसीज याच्याविषयी बोलू शकतो. तसंच बऱ्याचदा छातीत दुखण्याचं कारण त्या भागाला येणारे नागिणीसारखे फोड हेही असू शकतं. त्यामुळे नेमकं आपल्या छातीत दुखण्याचं कारण काय आहे हे आपण योग्य तपासण्या करून योग्य डॉक्टरांना दाखवून समजून घेणं गरजेचं आहे.